नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टर माइंड करिअर अकॅडमी या आपल्या लाडक्या महाराष्ट्रातील सर्वांच्या विश्वासास पात्र असलेल्या व्यासपीठावरती सहर्ष से स्वागत करीत आहे। आपण आज आपल्या सर्वांच्या एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे। अनेकांनी गेल्या आठवड्याभरामध्ये विशेषतः ज्यांनी नुकताच अभ्यासाला सुरुवात केली, विशेषतः परीक्षेची तारीख पुढे गेल्यानंतर ज्यांनी अभ्यासाचं नियोजन करायला सुरुवात केली, अशा अनेकांच्या आणि जवळपास प्रत्येकाच्या मनातली एक शंका आज मी इथं दूर करणार आहे। त्या शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करणार आहे। शंका खरं पाहिलं तर भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये ही समस्या आहेच। काय अगदी 10वी 12वीच्या वर्गात असो, कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा असो, जेव्हा एखादा मुलगा परीक्षा हॉलमध्ये बसलेला आहे, अगदी देशात राज्यात पहिला येणारा असो, त्याला तुम्ही जर विचारलं ना अभ्यास झालाय का, तर तो म्हणतो चाललाय। 2 मिनिटांनी सुपरवायझर तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देणारे, तरी देशात टॉपर येणारा मुलगा म्हणतो अभ्यास चाललाय। बर, स्पर्धा परीक्षेमधला थोडासा परिस्थितीचा भाग, स्पर्धा परीक्षेतील परिस्थिती थोडी वेगळी आहे। मात्र आपल्या डीएडच्या वातावरणामधले टीईटी, डीएड, बीएड सर्वांसाठीची ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती मात्र थोडीशी वेगळी आहे। थोडीशी वेगळी म्हणत असताना मी तिला चिंताजनक परिस्थिती असं म्हणतो, कारण अनेकांना आपल्याला कुठले विषय आहेत, ते विषय किती मार्काला आहेत, त्या विषयात कुठले घटक आहेत हेच माहिती नाहीये। आणि अनेक जण वेगळ्या वेगळ्या क्लासेसला जॉईन झालेले आहे। मग तुम्हाला काय घ्यायचं हेच जर माहिती नसेल तर क्लासवाल्यानं काय बी दिलं तरी तुम्ही तेच घेत राहणार आहे। पण परीक्षेला काय येतंय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर नको त्या गोष्टी शिकून तुमचा फक्त पैसाच नाही तर वेळ वायाला जाणार आहे। आणि आगामी होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमधून तुम्ही वंचित राहणार आहात, तुम्ही दूर जाणार आहात। म्हणून तुम्हाला टीईटी पेपरचा संपूर्ण सिलेबस माहिती असायला पाहिजे। सर्व 150 प्रश्न, 150 मार्क, कुठल्या विषयावर किती मार्कांसाठी येणार आहेत, कसे येणार आहेत हे डिटेल माहिती असायला पाहिजे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण आहे, सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। खरं तर या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे रूप एवढे आहेत की अनेकांना ते कळतच नाही नेमकं काय शिकायचं। पहिली गोष्ट, पहिली संदिग्धता अशी आहे की जुना ज्यांचं डीएड बीएड झालेलं असन त्यांना शैक्षणिक मानसशास्त्र असं नावच। सुरुवातीला ज्यांचं काही 5-10 वर्षापूर्वी डीएड बीएड झालेलं असन त्यांना शैक्षणिक मानसशास्त्र असं नावच। त्याच्यानंतर अध्ययन अध्यापनाचं मानसशास्त्र असं नाव झालं। त्याच्यानंतर बालमानसशास्त्र व स्वची जाणव अशा प्रकारे या विषयाला नाव झाला। बीएडला तर आज शैक्षणिक मानसशास्त्र व प्रायोगिक मानसशास्त्र असं नाव आहे। थोडक्यात काय सांगायची की विषयाच्या टायटलमध्येच एवढे बदल होत गेले, विषयाच्या नावातच एवढे बदल गेले। फक्त नावात बदल झाले नाहीये तर आतील घटकामध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या व्याप्तीमध्ये सुद्धा बदल होत गेलेत। मग तुम्ही कुठल्या पॅटर्न मधुनुसार शिकताय, तुम्ही कुठल्या स्वरूपानुसार शिकताय याला फार महत्व आहे। अदरवाईज तुम्ही कितीही अभ्यास केला, अदरवाईज तुम्ही रात्रंदिवस अभ्यास केला, किती परिश्रम केले तर तुमचे परिश्रम वायाला जाणार आहेत। म्हणून महाराष्ट्रातील तमाम माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती, आव्हान आहे की तुम्हाला जी परीक्षा द्यायची, आता जर टीईटी द्यायची, पेपर 1 असो पेपर 2 असो, त्याचा अचूक सिलेबस जाणून घ्या। खरं तर मी आता सांगितलंच नसतं, आता वेळ तशी निघून चालली होती, पण तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली, पुन्हा एकदा संधी मिळाली। काय की 1 महिना आपल्यासाठी पुन्हा अभ्यासाला आहे।
आणि मग 1 महिन्यामध्ये सध्या तुम्ही फक्त 1.5 ते 2 तास जर बालमानसशास्त्रासाठी दिले, पेपर 1 असो पेपर 2 असो किंबहुना दोन्ही असो, दोन्ही पेपर तुम्हाला द्यायचे आणि आजपासून शेवटच्या परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत फक्त तुम्ही 1.5 ते 2 तास जरी दिले तरी तुम्हाला पैकीच्या पैकी 30 पैकी 30 मार्क्स मिळणारच. फक्त काय करायचंय, फक्त तुम्हाला पहिल्या स्टेज पासून शेवटच्या स्टेज पर्यंत अचूक नियोजन करायचंय, अचूक दिशेने योग्य दिशेने अभ्यास करायचा. फक्त घोकमपट्टी नको ते पुस्तक अजिबात नाही, अजिबात नाही. आता योग्य संदर्भ साहित्य आणि योग्य दिशेनंच प्रवास करायचा. आपला कोर्स झाला, बालमानसशास्त्राचा हा कोर्स सुरू झाला, परिपूर्ण झाला, सर्व घटक शिकवले गेले. पण आज मी हे तुम्हाला इथं का सांगतोय त्याचं कारण आहे, आजपासून मी आपल्या मास्टरमाइंड अकॅडमी या कोर्समध्ये, या ॲपमध्ये एक विशेष, ज्यांनी आपल्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतले अशांसाठी एक विशेष टेक्नॉलॉजी, एक विशेष सिस्टम सुरू करत आहे. काय तर 2 दिवसाला एक, प्रत्येक टॉपिकवर 30 प्रश्नांची, 30 मार्कांची ज्ञान, आकलन आणि उपयोजन 3ही प्रकारच्या प्रश्नांची टॉपिक टेस्ट सुरू करत आहे. ज्यांनी आपल्या बालमानसशास्त्राचा कोर्स घेतलाय अशा प्रत्येकासाठी, जे इथून पुढे घेणार आहेत अशा सर्वांसाठी ही संधी असणार आहे. आणि माझं टार्गेट आहे, पेपर 1 असो पेपर 2 असो 30 पैकी 30 मार्क्स माझ्या विद्यार्थ्याला मिळणारच, माझ्या विद्यार्थ्याला मी देणारच. यासाठी मी दिवसाआड अशा प्रकारची टॉपिक वाईज टेस्ट सुरू करत आहे, घटका वाईज टेस्ट सुरू करत आहे. पण तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्वांना त्या अगोदर की या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये नेमकं घटक कोणते असतात, त्यामध्ये कुठले उपघटक शिकायचे असतात हे अगोदर समजणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी हे घटक समर्पित करत आहे, आजचं लेक्चर समर्पित करत आहे. हे घटक तुम्ही कुठलाही क्लास जॉईन केलेला असेल तर तिथं शिकवले पाहिजे. हे घटक तुम्ही कुठलेही पुस्तक रेफर करत असाल, अभ्यासत असाल तर तिथं त्या पुस्तकामध्ये वाचले पाहिजे, अभ्यासले पाहिजे, ते असायला पाहिजे. नसतील तर याचाच अर्थ तुम्ही जे संदर्भ साहित्य रेफर करत आहात ते चुकीचं आहे, अर्धवट आहे, अपुरं आहे, तुम्हाला ते उपयुक्त ठरणार नाही. मी हे जुन्या सिलेबस पासून, मधल्यापासून आतापर्यंत सर्व प्रकारच्या प्रकाशनाची, सर्व प्रकारची संदर्भ साहित्य पाहून 2013 पासून तर आज तागायच्या सर्व डीएड टीईटीचे पेपर 1 पेपर 2च्या सर्व प्रश्नपत्रिकांवर संशोधन करून जवळपास 25 ते 30 रेफरन्स इंग्लिश, हिंदी, मराठी या सर्व संदर्भ साहित्याचा अभ्यास करून मी तुम्हाला हे 10 घटक सांगत आहे, जे 10 घटक तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देणारे. आणि याच 10 घटकावर आपण 30 प्रश्नांची, 30 मार्कांची टॉपिक टेस्ट सुरू करत आहोत. म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना माझं आव्हान आहे, आपलं मास्टरमाइंड अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आपला कोर्स जॉईन करा. कारण तुम्हाला परत दरवर्षी टीईटी सारखी वारंवार द्यावी असं मलाही वाटत नाही. आणि मग एकदाच का योग्य परिपूर्ण अभ्यास करा. यासाठी कोर्स तुम्हाला 100% फायद्याचा होणार आहे. अगोदर समजून घ्या हे 10 घटक कुठले. घटक क्रमांक पहिला 1, तुम्हाला पेपर 1 द्यायचा असेल आणि पेपर 2 द्यायचा असेल तरीही मी तुम्हाला हे 10 घटक 100% उपयुक्त ठरणार आहे. तोच सिलेबस आहे. पहिला घटक आहे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र. एक सुरुवातीचा जुना सिलेबस पाहिला तर तुम्हाला मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्राच्याच व्याख्या दिसतील, बालमानसशास्त्र नाही. पण नवीन सिलेबस तुम्ही चेक करा तर नवीन सिलेबस मध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र ही सुद्धा संकल्पना शिकावी लागणार आहे. म्हणून तर अलीकडच्या या टीटीला विषय काय दिलेला आहे, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असा विषय दिलाय. लक्षात असू द्या, फक्त अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र नाही, फक्त शैक्षणिक मानसशास्त्र नाही, फक्त मानसशास्त्र नाही. आपल्याला ओल्ड, मिडल आणि न्यू या 3ही प्रकारची कन्सेप्ट, 3ही प्रकारचा सिलेबस मधले सर्व टॉपिक ज्याच्यावर प्रश्न येतात ते शिकायचे. पहिला घटक आहे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती. मग यामध्ये काय शिकायचं तुम्हाला? यामध्ये पहिल्यांदा मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र या 3 शब्दशः अर्थ समजून घ्यायचे.
इंग्लिश, मराठी। यानंतर विविध संशोधकांनी केलेले संशोधनाचा हा प्रवास, त्यांच्या व्याख्या यामध्ये समजून घ्यायचं। याचबरोबर या पहिल्या घटकामध्ये आपल्याला मानसशास्त्राचं स्वरूप, शिक्षणशास्त्राचं स्वरूप यांच्यातलं साम्य, यांच्यातला फरक समजून घ्यायचा। त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले परीक्षा। मानसशास्त्राच्या व्याख्येवर प्रश्न आले, शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्येवर प्रश्न आलेत आणि बाल मानसशास्त्राच्या व्याख्येवर सुद्धा प्रश्न आहे। याच्यानंतर पुढे मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र यांचं स्वरूप समजून घ्यायचं। त्याच्यानंतर पुढची गोष्ट की या पहिल्या घटकामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्याला शिकावा लागतोच, पेपर 1 असो पेपर 2 असो, वर्तन अभ्यासाच्या पद्धती। मग या वर्तन अभ्यासाच्या पद्धती असंख्य, त्यांचे 2 गट केलेले आहेत। पहिला गट जो असणार आहे तो पहिला गट म्हणजे अशास्त्रीय पद्धती आणि दुसरा गट म्हणजे शास्त्रीय पद्धती। झालं, अशा रीतीचा हा पहिला गट आपला एकदम परिपूर्ण शिकलोय आपण। आता फक्त आपल्याला त्याच्यावर प्रश्नोत्तर, घटक वाईज प्रश्नोत्तर पाहिजे। पहिल्या घटकावर 30 प्रश्न आपले उद्याच्याच लेक्चरला आपल्या कोर्समध्ये येणार आहेत उद्याच। हे अगोदर मी तुम्हाला सोडवायला देणार, कोर्समध्येही तुम्हाला सोडवायला देणार, त्याच्यानंतर त्याचं मी विश्लेषण करणार। अशा रीतीची टॉपिक टेस्ट नावाची सिरियल, टॉपिक टेस्टची सिरीज आपण उद्यापासून सुरू करत आहोत। यानंतर पुढचा घटक क्रमांक 2, अध्ययन प्रक्रिया स्वरूप व्याप्ती। अध्ययन प्रक्रिया स्वरूप व्याप्ती हा सुद्धा फार महत्त्वाचा घटक आहे। यामध्ये अध्ययन म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यायचं। विविध संशोधकांनी मांडलेल्या अध्ययनाच्या व्याख्या समजून घ्यायची। यानंतर अध्ययनाचे वैशिष्ट्य समजून घ्यायचे। अध्ययनाचे वैशिष्ट्य समजून घेत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या, त्रिमितीय अध्ययनावर प्रश्न आलेले आहेत, येतात। आणि हे त्रिमितीय अध्ययन कुठल्या मानसशास्त्राच्या पुस्तकात आहे? डीएडच्या, डीटीएडच्या, डीएलएडच्या का बीएडच्या, कशाच्याच नाही। हे डायरेक्ट शैक्षणिक मूल्यमापनामध्ये, म्हणजे शैक्षणिक मूल्यमापनाचा भाग सुद्धा इथं परीक्षेला येतो। शैक्षणिक मूल्यमापनाचा भाग हा दर टीईटीला आलेला आहे, सीईटीला सुद्धा आलेला आहे। अर्थात सीईटीला डीएडचे सर्व विषय असल्या कारणानं तिथं येणं साहजिकच होतं, पण इथं टीईटीला सुद्धा येत नाही। नाव दिले आपल्याला बाल मानसशास्त्र व अध्यापनाचे मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, मात्र तरी इथं येतंय शैक्षणिक मूल्यमापनामध्ये त्रिमितीय अध्ययन म्हणजे बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक याच्यावर प्रश्न आलेले। याचबरोबर मूल्यमापनाचा दुसरा भाग सुद्धा परीक्षेला येतोय, उद्दिष्टांचे वर्गीकरण। हे उद्दिष्टांचं वर्गीकरण हे सुद्धा परीक्षेला आलेले, टीईटीला हे मूल्यमापनाचा भाग आहे तरी इथं येतो। आणि आपण इथं शिकलो त्रिमितीय अध्ययन, अध्ययनाचं एक वैशिष्ट्य आहे। याच्यानंतर अध्ययनाचं स्वरूप हा एक महत्त्वाचा टॉपिक, तो पण आपण शिकलो। पण यात काय शिकायचं असतं हे आपल्याला समजून घेतोय। याच्यानंतर आपल्याला अध्ययन वक्र समजून घ्यावा लागतो। अध्ययन वक्राचे प्रकार, अध्ययन वक्राचा प्रवास, प्रत्येक टीईटीला अध्ययन वक्रावर पेपर 1 असो 2 असो प्रश्न आलेले। याच्यानंतर पुढे अध्ययन उपपत्ती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। मग या अध्ययन अनेक उपपत्ती आहे। या अध्ययनाच्या उपपत्ती आपण समजून घेत असताना त्यांचे वर्गीकरण आहे, त्याच्यावरही प्रश्न आले। साहचर्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक। खालीलपैकी कोणती साहचर्यवादी उपपत्ती आहे, कोणती ज्ञानात्मक उपपत्ती आहे, कोणती आधुनिक उपपत्ती, हे सुद्धा परीक्षेला येतं। ती उपपत्ती कुणी मांडली हेही परीक्षेला विचारलं जातं। उपयोजनात्मक प्रश्न सुद्धा येतात आणि म्हणून अध्ययन उपपत्ती हा अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे हा दुसऱ्या घटकामध्ये। याच्यावर सुद्धा 30 प्रश्नांची आपण घटक चाचणी घेणार आहे, टॉपिक टेस्ट घेणार आहे। याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे, तिसऱ्या क्रमांकाचा टॉपिक म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक। अध्ययनावर परिणाम करणारे घटक हाही फार महत्त्वाचा, फार मोठा टॉपिक आहे। मग याच्यामध्ये अध्ययनावर परिणाम करणाऱ्यामध्ये अनुवंश, अनुवंशा संदर्भात डिटेल माहिती आपल्याला पाहावी लागते। यानंतर दुसरा आहे परिस्थिती। काहींनी अनुवंशाला महत्त्व दिलं, काहींनी परिस्थितीला महत्त्व दिलं, तर काहींनी अनुवंश आणि परिस्थिती या दोन्ही घटकांना महत्त्व दिलं। आणि अध्ययनावर परिणाम करणारा तिसरा घटक म्हणजे मग मानसिक प्रक्रिया, मानसिक घटक। मग त्यामध्ये सगळ्याच मानसिक प्रक्रिया आपल्याला शिकाव्या लागतात। मग त्याच्यामध्ये संवेदना असेल, अवबोध असेल, संबोध असेल, अभिरुची, अवधान, अभिरुची, विचार, स्मरण, विस्मरण, त्याच्यानंतर कल्पना, बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, यामध्ये या सगळ्यांवरचं संशोधन, यांचे प्रकार, उपप्रकार, त्यांच्या व्याख्या, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला शिकलोय। आता आपण टॉपिक टेस्ट घेणार आहे। आपण घटक चाचणी याच्यावर अध्ययनावर परिणाम करणारे, ज्ञान, आकलन, उपयोजन, तीनही प्रकारचे। याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचा घटक कोणता शिकायचा असतो? चौथ्या क्रमांकाचा घटक आहे अध्ययन संक्रमण। छोटा घटक आहे मात्र फार कामाचा घटक आहे।
पैकीच्या पैकी मार्क्स देणारा घटक आहे. मग अध्ययन संक्रमण हे अध्ययनाचं वैशिष्ट्य असतं. मग अध्ययन संक्रमण म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घ्यायचा. त्याच्यानंतर अध्ययन संक्रमणाचे धन ऋण शून्य हे प्रकार समजून घ्यायचे. त्याच्यानंतर अध्ययनाचे उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती पासून तर बॅगलेच्या हेतुनिष्ठ उपपत्ती अशा अनेक उपपत्ती त्याच्यामध्ये शिकायच्या. या उपपत्त्यांवर उपयोजनात्मक प्रश्न येतात, आकलनावर प्रश्न येतात, ज्ञानावर तर येतात. अशा रीतीने अध्ययन संक्रमण हा भागही अत्यंत महत्त्वाचा आहे. टीईटीच्या जवळपास सर्व पेपरला हा प्रश्न येऊनच गेला आहे. या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. यावर सुद्धा आपण 30 प्रश्नांची टॉपिक टेस्ट घेणार आहोत. याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा टॉपिक असणार आहे अध्ययन बालकाचा विकास व विकासाचे विविध दृष्टिकोन. जुना सिलेबस 2016 पर्यंत सिलेबस पाहिला तर इथपर्यंतच होता अध्ययन व बालकाचा विकास. मग याच्यामध्ये आपल्याला काय शिकावं लागायचं, अध्ययन म्हणजे काय हे तर आपण ऑलरेडी शिकलोय. मग इथं अध्ययन आणि शिक्षण यातला फरक, काही पुस्तकांमध्ये अध्ययन या 3ऱ्या क्रमांकाच्या घटकामध्येच अध्ययन आणि शिक्षण यातला फरक दिला. काय अडचण आहे, कुठं बी शिकलं तरी. याच्यानंतर दुसरा टॉपिक वाढ आणि विकास यांचा अर्थ आणि त्यांच्यातला फरक, त्यांच्यातलं साम्य आपल्याला शिकावं लागतं. विकासासंदर्भात, वाढी संदर्भात काही बेसिक नियम आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. आणि मग बालकाच्या विविध विकास अवस्था, मग जन्मपूर्व अवस्था, जन्मोत्तर अवस्था, त्यांचे वेगळे वेगळे टप्पे, त्यांचे वैशिष्ट्ये, त्यानुसार त्यांचं शैक्षणिक महत्त्व, हे सगळं आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं. हा भाग आपला शिकायचा राहिलेला आहे आणि हा सुरू केला आपण, अर्धा झालाय, आता अर्धा आपल्याला पुढे पाहायचं. बरोबर. याच्यावरती 30 प्रश्न आपण घेणार आहे. मात्र नवीन 2016 नंतर आलेल्या सिलेबसमध्ये विकासाचे विविध दृष्टिकोन आलेत. म्हणजे बालकाच्या या विकासासंदर्भात, वाढी संदर्भात अनेक संशोधकांचं संशोधन त्याच्यामध्ये आलंय आणि त्यांनी काय काय मतं सांगितले, त्यांचे मतं काय आहेत, कशी आहेत, शैक्षणिक महत्त्व त्याला काय, हे त्याच्यामध्ये परीक्षेला विचारलं जातं. आणि हे आपण नवीन शिकणार आहोत. म्हणजे नवा जुना मधला हे सगळ्याच सिलेबसला आपण एकत्र केलेले आहे. पेपर 1, पेपर 2 या दोन्ही संदर्भात आपण हे मुद्दे पाहतो आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देणार हे 10 टॉपिक आहे. याच्यानंतर पुढे आहे पहा 6व्या क्रमांकाचा टॉपिक भावनिक विकास व व्यक्तिमत्व विकास. भावनिक विकास व व्यक्तिमत्व विकास यालाच काही प्रकाशन पुस्तकामध्ये मानसिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यशास्त्र काय वेगळे टॉपिक असे पण हाय. मग विद्यार्थ्याचा भावनिक विकास, विद्यार्थ्याचं भावनिक व्यक्तिमत्व हे इथं आपल्याला पाहायचं असतं. पलीकडे जे अध्ययनावर परिणाम करणाऱ्या मानसिक घटकामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आहे त्याचाच हा पुढचा प्रवास. मग याच्यामध्ये आपण शिकतो मानसिक आरोग्य, त्यानंतर समायोजन, विसमायोजन, कुसमायोजन, त्याच्यानंतर संरक्षण यंत्रणा, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या संरक्षण यंत्रणा आहेत. त्याच्यानंतर मानसिक संघर्ष, हवे नको असल्या प्रकारचं हे सगळे याच्यामध्ये शिकूया. खरं तुम्हाला सांगतो, डीएड असेल, डीटीएड असेल, डीएलएड असेल तर भावनिक विकास आणि व्यक्तिमत्व विकासाचा हा काही भाग डीएलएडला नवीन अभ्यासक्रमात आलाय. पण समायोजन, कुसमायोजन, विसमायोजन, विशेषतः संरक्षण यंत्रणा, मानसिक संघर्ष हा फक्त बीएडला आहे, डीएडला नाही. पण टीटी पेपर 1ला सुद्धा मानसिक संघर्षावर, संरक्षण यंत्रणेवर प्रश्न आलेले आहेत. म्हणजे पेपर 1 साठी सुद्धा आणि पेपर 2 साठी सुद्धा हा टॉपिक महत्वाचाच. हा टॉपिक महत्वाचा 6व्या क्रमांकाला. ओके, याच्यावर सुद्धा आपण सेपरेट टॉपिक टेस्ट घेणार आहे. यानंतर विशेष गरजा असणारी बालके दोन्हीकडे पण आहेत, पेपर 1 पेपर 2 दोन्हीकडे. काय सर्वांसाठी शिक्षण असा सरकारचा हेतू आहे. मग सर्वांसाठी शिक्षण सारख्याच पद्धतीचं शिक्षण असेल तर चालेल का, तर नाही चालत, कारण सर्वांची क्षमता सारखी नसते. मग जर सर्वांची क्षमता सारखी नाही तर मग सर्वांना सारखं शिकूनही जमणार नाही. त्यात समाजामध्ये काही विकलांग बालके असतात, काही असामान्य बालके असतात, त्यांच्यासाठी तर वेगळं शिक्षण करावं लागतं, वेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करावा लागतो, वेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करावा लागतो, शासनाला वेगळ्या योजना त्यांच्यासाठी राबवाव्या लागतात. मग यासाठी त्या विकलांग कोणत्या प्रकारचे आहेत, म्हणजे त्यांच्या विकलांगतेचे प्रकार आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यावे लागतात. त्यांच्या संदर्भाची शिक्षकाची भूमिका, शिक्षकाचा दृष्टिकोन तिथं समजून घ्यावा लागतो. अशा रीतीचा हा विशेष गरजा असणारी बालके नावाचा जो टॉपिक आहे तो नवीन आलेल्या अभ्यासक्रमामध्ये आलाय आणि पेपर 1 पेपर 2 दोन्हीमध्ये नेहमी याच्यावरती प्रश्न विचारले जातात. झाला 7व्या क्रमांकाचा, याच्यावर सुद्धा आपल्याला टॉपिक टेस्ट घ्यायची. याच्यानंतर
पुढच्या क्रमांकाला पुढचा प्रश्न आहे अध्यापन प्रक्रिया व अध्यापन प्रतिमाने. अध्यापन प्रक्रिया व अध्यापन प्रतिमाने हा जुन्या सिलेबसमध्ये पण आहे, नव्या सिलेबसमध्ये पण आहे, पेपर 1 ला पण आहे, पेपर 2 ला पण आहे. म्हणजे हा किती महत्त्वाचा असावा याच्यावरून लक्षात येतं. मग याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला? अध्यापनाचा अर्थ, अध्ययन आणि अध्यापनातला फरक, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या अध्यापन पद्धती, त्या अध्यापन पद्धतींचं वर्गीकरण, मग विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित, वातावरण केंद्रित अशा प्रकारचे जे वर्गीकरण केलं जातं ते वर्गीकरण सुद्धा शिकायचं. त्यांचे वैशिष्ट्ये, त्यांचे फायदे, त्यांचे तोटे, कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने, संशोधकांना, मानसशास्त्रज्ञांना कोणत्या पद्धतीला महत्त्व दिले हे सुद्धा आपल्याला शिकायचं. असा प्रश्न आला होता बघा CET ला 2010च्या की टिंबटिंबच्या मते कुमार अवस्थेतील बालकांच्या विकासासाठी शाळेतील वातावरण पोषक असावे लागते. उत्तर होतं जॉन डुई. तर अशा अनेक गोष्टी आहेत. या अध्यापन पद्धतीचे वेगळे वेगळे जे टप्पे आहेत, हार्वर्डची पंचपदी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या. याचबरोबर अध्यापन प्रतिमानांवरती सुद्धा प्रत्येक पेपरला प्रश्न आहे. TET पेपर 1 असो 2 असो. आणि मग या अध्यापन प्रतिमाने 24 त्यांचे 4 गटात वर्गीकरण, त्यांचं काय वैशिष्ट्य, त्यांची नावं आणि ती कुणी मांडली हे आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं. हा थोडासा अध्यापन प्रतिमानांचा पाठांतराचा थोडासा किचकट भाग आहे, मात्र आपल्या मास्टरमाइंडच्या स्टेजवरती हा सोपा केला जातो, सोपा होतो आणि तुम्हाला स्मरणात ठेवायला, लक्षात ठेवायला उपयुक्त ठरतं. याच्यावरती सुद्धा आपण 30 प्रश्न आणि 30 प्रश्नांची टॉपिक टेस्ट घटक चाचणी घेणार आहोत. याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, 9व्या क्रमांकाचा प्रश्न अध्यापकाचे व्यक्तिमत्व, जुना सिलेबस, मधला सिलेबस, नवा सिलेबस, TET पेपर 1 पेपर 2 सगळीकडं आहे. आपली पर्सनॅलिटी आहे, आपलं व्यक्तिमत्व याच्यावर स्पेशल धडा आहे. मग आपलं व्यक्तिमत्व कसं असावं हे तर शिकायला नको का? 100% शिक्षक बनायचं म्हणजे शिक्षक कसा असतो हे शिकायला पाहिजे. याच्यासाठी हा घटक कधीच संपणार नाही, हा असणारच. मग शिक्षकाच्या, अध्यापकाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला याच्यामध्ये शिकायचे. यावर आलेले आतापर्यंतचे उपयोजनात्मक प्रश्न, संभाव्य प्रश्न हे सगळं आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि याच्यावरती सुद्धा 30 प्रश्न 30 मार्कांची टॉपिक टेस्ट आपण घेणार आहोत. यानंतर शेवटच्या क्रमांकाचा जो घटक आहे तो एक तर पेपर 2 मध्येच दिलाय, सॉरी एक तर बीएडला आहे, पण तरी पेपर TTEDला नव्हता, DEDला नाही, DLEDला नाही, पण तरीही पेपर 1 मध्ये त्याच्यावर प्रश्न येतोय, पेपर 2 मध्ये तर येतोय. याचाच अर्थ काय? परीक्षकांनी आपल्या परीक्षेनं DED BED असं वर्गीकरण केलेलं नाही. वर्गीकरण केलंय ते पेपर 1 आणि पेपर 2चं. वर्गीकरण केलंय पेपर 1 आणि पेपर 2चं, आणि या कॉम्बिनेशनने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बीएडचे प्रश्न प्रायमरीला आणि प्रायमरीचे प्रश्न बीएडला सुद्धा येतात. म्हणजे पेपर 2 पेपर 1 फक्त काठिण्य पातळी थोडाफार फरक दिसेल, अदरवाईज घटक सगळीकडे सारखेच आहेत. हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि मग हा 10व्या क्रमांकाचा टॉपिक हा असाच आहे, मानसशास्त्रातील विविध संप्रदाय. मानसशास्त्रामध्ये रचनावाद, कार्यावाद, वर्तनवाद, मनोविश्लेषणवाद, हेतुवाद हे सगळे वाद आले, संप्रदाय आले. या संप्रदायाचा जनक कोण? तो कोणत्या देशाचा, कोणत्या देशात कोणता संप्रदाय निर्माण झाला, त्या संप्रदायाचा मुख्य हेतू काय, ध्येय काय, मुख्य तत्व काय, त्याला कोणी विरोध केला, त्याचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय महत्व हे आपल्याला इथे शिकायचं. आणि हा भाग एक पुस्तक वाचून तर समजतच नाही. काय सारखेपणा आणि वेगळेपणा या संप्रदायामधला मेळच लागत नाही. पण आपल्या या व्यासपीठावरती हा घटक सुद्धा परिपूर्णरित्या शिकवला जाणार. आणि यावरती सुद्धा 30 प्रश्न 30 मार्कांसाठीची टॉपिक टेस्ट आपण घेणार. अर्थात तुम्ही सेल्फ स्टडीने TETची तयारी करत असाल, किंवा आपला कोर्स जॉईन करून, किंवा अदर कुठलाही कोर्स जॉईन केलेला असेल, तर तुम्हाला हे 10 टॉपिक तुमच्या डोक्यात फिट असायला पाहिजे. त्या 10 टॉपिकचे सब टॉपिक, त्याच्यावर येणारे ज्ञान, आकलन आणि उपयोजनाच्या प्रश्नांची तुमची परफेक्ट तयारी जर असेल तर मानसशास्त्र तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स मिळवून देणार आहे. ह्या 30 पैकी 30 मार्क मिळवून देण्यासाठी हा 10 टॉपिकचा भाग तुमच्या डोक्यामध्ये पक्का उतरायचा. याच्या बाहेरचा प्रश्न नाही, नव्हता आणि नसणार आहे.
फक्त एवढी तयारी तुमची परफेक्ट असायला पाहिजे आणि ही परफेक्ट तयारी मास्टरमाइंडच्या कोर्समध्ये तुम्हाला 100% माझ्याकडून मिळणार आहे. 100% माझ्याकडून मिळणार आहे. फक्त त्याला माझ्या साधासाठी तुमचाही योग्य प्रतिसाद असावा. दिलेल्या हा तुमच्या सर्वांसाठी आहे की या 10 घटकाची परिपूर्णरित्या तयारी करा. उद्यापासून या आपल्या सर्व लेक्चरचा, नोट्सचा आणि या सर्व टॉपिक टेस्टचा लाभ घेण्यासाठी आपलं मास्टरमाइंड अकॅडमी प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा किंवा मी या लेक्चरच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे. ते ॲप डाउनलोड करा. त्यानंतर आपल्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राची जी फीज आहे, जी 1 महिना कालावधीसाठी कशाची, संपूर्ण लेक्चरची, नोट्सची आणि या सर्व टॉपिक टेस्टची, हे सर्व तुम्हाला एकाच कोर्समध्ये अवघ्या 500 रुपयामध्ये तुम्हाला ते मिळणार आहे. पैकीच्या पैकी पेपर 1 ला 30 पैकी 30 आणि पेपर 2 ला 30 पैकी 30 मार्क मिळवण्यासाठी माझा 100%चा प्रयत्न आहे. ठीक आहे, पाहूया. तुम्हाला हे आवाहन केलेलं आहे. या भागामध्ये, या लेक्चरमध्ये या घटकांसह तुमच्यासोबत मी संवाद साधला. इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.